दिल्ली आणि स्थानिक सीबीआयच्या संयुक्त पथकानं विदर्भातील 3 संशयित विद्यार्थ्यांची कसून चौकशी केली आहे। यात नागपूरचे 2 आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथल्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे। चौकशी दरम्यान सीबीआयने या संबंधित विद्यार्थ्यांच्या घराची झडती घेत सर्च ऑपरेशन राबवलंय। नीट तपासाची चक्र आता विदर्भात वेगाने फिरू लागल्यामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे। आणि नीट पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या मुलाची सीबीआयने चौकशी केलेली आहे। मोटेगावकरला अटक केल्यानंतर आता त्याचा मुलगाही सीबीआयच्या रडारवर आहे। पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात मोटेगावकरच्या मुलाची पेपर फुटी प्रकरणात चौकशी झाली आहे। पुढारी न्यूजवर ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी। शिवराज मोटेगावकरने आपल्याच मुलासाठी पेपर फोडल्याचा सीबीआयला संशय आहे। आणि शिवराज मोटेगावकरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय। 43 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मोटेगावकरने पेपर फुटी संदर्भात तीव्र भूमिका घेतली आहे। पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकरने न्यायालयात याचिका दाखल केलेली होती। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा त्याने मुद्दा मांडलेला होता। पेपर फुटीमुळे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचं सांगत पेपर फोडणारे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतायत अशी भूमिका त्याने घेतलेली होती। खूप मोठा अन्याय होते महाराष्ट्र विद्यार्थ्याला। यावर्षी आता असा दरवर्षी महाराष्ट्रात खूप असंख्य विद्यार्थी एम्स लागत होते, यावर्षी 25 मुलं बी लागतील का नाही की हे सगळे पेपर फुटे लागतील, ही अशी अवस्था आहे। ज्याला 720 मार्क आहेत तोही एम्स दिली लागणार नाही। हे सगळे पेपर फुटल्याशिवाय एवढे मार्क पडत नाही। खूप कारण बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये FIR दाखल आहेत की पेपर फोडलेला। त्या विद्यार्थ्यांनी पेपर फोडला, पोलिसांची कारवाई केलेली आणि तो पेपर तेवढ्याच मुलांनी वापरला का? खूप मुलापर्यंत हा पेपर पोहोचलेला आहे। पण आम्ही औरंगाबाद संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही ही दाद मागत आहोत आणि आम्हाला 1 नेशन 1 एक्झाम जर घ्यायची असेल तर खूप प्रामाणिकपणे घ्यावी, अन्यथा आमची सीईटी खूप चांगली ही म्हणण्याची वेळ आहे। मनीषा मांढरेने प्रश्न फोडताना मोठी खबरदारी बाळगली होती असं कळतंय। मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ होते। विद्यार्थ्यांना प्रश्न सांगताना आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग तिने केल्याचं कळतंय। मनीषा मांढरेंनी 25 वर्षापेक्षा जास्त काळ एकच विषय शिकवलेला होता। तपास यंत्रणांकडून आणखी पुराव्यांचे शोध सुरू आहेत। तपास पथक लिखित आणि डिजिटल साहित्याच्या मागावर आहे। Thank you.